नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, सध्या 11वी ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो, की आपल्या आवडीचा कॉलेज आपण स्वतः कसं सिलेक्ट करावं? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, की ॲडमिशन फॉर्ममध्ये तुमच्या आवडीचा कॉलेज कसा ॲड करावा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओवर सुरुवात करूया. ही 11th ॲडमिशनची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. तर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही. इथं लॉग इन करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन आयडी टाका तुमची. इथं पासवर्ड टाका. इथे कॅप्चा टाका. क्लिक करा. इथे लॉग इन बटनावर क्लिक करा. जसं आपण लॉग इन करू तसं आपण या पेजवर पोहोचणार. इथं कॅप ऑप्शन दिसत असेल ना आपल्याला. कॅप ऑप्शन पार्ट 2 याच्यावर क्लिक करा एकदा. चॉईस टू मीडियम ह्याच्यावर क्लिक करा. इथं बघत असाल तुम्ही इथं तुमचे पर्सेंटेज आलेले असेल इथं. इथं सिलेक्ट स्ट्रीममध्ये कॉमर्स, सायन्स, आर्ट्स तुम्हाला जे घ्यायचं ते सिलेक्ट करा. मी सध्या तिथं कॉमर्स सिलेक्ट केलेलं आहे. कॉमर्स सिलेक्ट केलं आहे तर कॉमर्स सिलेक्ट करा. तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये पाहिजे, कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे? मराठी, हिंदी, कन्नडा, उर्दू, गुजराती. मी इथं मराठी सिलेक्ट केलेली आहे. इथं तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करावं लागेल. मी केलेलं आहे म्हणून मला येऊ नाही लागलं ते. इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर चॉईस युअर कॉलेज. तुम्ही आपोआपच पुढच्या प्रोसेस चाललं जाईल. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं कॉमर्स सिलेक्ट केलेलं पहिले तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल ना कॉमर्स, इथे सिलेक्ट केलेलं असेल. इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये घ्यायले, इथे मीडियम सिलेक्ट करायचं. इथं तालुका, एरिया, तहसील कोणतं असेल तुमचं ते टाका. इथं जर तुमच्याकडे कॉलेजचं नाव असेल तर कॉलेजचं नाव टाकू शकता. नाहीतर UID नंबर असतो कॉलेजचा, हर एक कॉलेजचं. तिथे टाकू शकता तुम्ही. इथं तुम्ही जर सायन्स बियन्स घेतला असेल तर तुम्हाला इथं कोणत्या ह्याच्यात घ्यायचंय? मार्केटिंग, सेलिंग, ऑफिस. मी कॉमर्स घेतलं याच्यावर डिपेंड आहे सगळे याच्यात कोणतं तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचं त्यासाठी. इथं सर्च मारा कॉलेज. इथं कॉलेज सर्च मारल्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळे कॉलेज येईल. तुम्हाला इथं कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं जे तुमच्या जवळ असेल त्याला सिलेक्ट करा. इथं ॲड ह्या बटनावर क्लिक करा. मी ॲड केलेली आहे म्हणून मला दिसून लागलं. तुम्ही त्या ॲड बटनावर क्लिक करा. वाटल्यास तुम्ही डिटेल्स बघू शकता. माझा इंटरनेट स्लो असल्यामुळे दिसून लागलं. इथं डिटेल बघू शकता कॉलेज कुठे आहे, काय म्हणून. त्या ॲड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट होईल तुमचं कॉलेज. कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर इथं तुम्ही ॲड करा. इथे तुम्ही कमीत कमी 10 कॉलेज ॲड करू शकता. तुम्हाला जे आवडीचं आहे ते समजा. जर तुम्हाला नसेल लागत तिथं डिलीटचं बटन आहे तिथं डिलीट पण करू शकता. तिथं सेव्ह आणि हे करा. नंतर तुम्ही लॉक हा ऑप्शनवर जा. आणि इथं आयडी क्रिएट करा आणि इथं लॉक सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं लॉक ऑप्शन दिसेल. इथं आय रीड याला टिक करा. आणि इथं लॉक ॲप्लिकेशनवर टिक करून घ्या. जर तुमचा फॉर्म लॉक होऊन जाईल. हे तुम्ही अनलॉक पण करू शकता. डबल एक प्रोसेस करू शकता. इथं तुम्ही लॉक करा. कॉलेज सिलेक्ट झालेलं असेल तुमचं. आता माझं नेट स्लो आहे त्याच्यामुळे तिथं काही दिसून लागलं. फक्त एवढीच प्रोसेस आहे मित्रांनो. एवढीच प्रोसेस आहे फक्त. हे झालं की तुमचं सगळं झालं. म्हणजे कॉलेज सिलेक्ट झालं. नंतर तुम्हाला जेव्हा ॲडमिशन होईल, तुमचं जेव्हा कॉलेज सिलेक्ट झालेली प्रोसेस असेल, ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डबल एक व्हिडिओ बनवून दाखवेन मी. समोर काय प्रोसेस करायची म्हणून. आतासाठी एवढंच होतं. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक